नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा होणार आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पासिंग पर्सेंटाइल सांगणार आहे प्रत्येक कॅटेगरीच्या कॉलेजला। ठीक आहे, म्हणून शांततेने हा व्हिडिओ बघा, पेन पेपर घेऊन बसा, ज्या ज्या गोष्टी सांगतो, जे जे नंबर सांगतो ते लिहून ठेवा, जेणेकरून तुम्हाला पण आयडिया राहील की तुम्हाला किती पर्सेंटाइल कोणत्या कॉलेजमध्ये लागणार आहेत, है ना। आणि चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा। ठीक आहे, लास्ट व्हिडिओचा जो विनर होता त्याचं नाव तेजस मोरे, ज्याला 1500 रुपीजचं प्राइस गेलेलं आहे। ठीक आहे, नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही पण असू शकतात। प्रत्येक व्हिडिओमधून एक लकी सबस्क्रायबर आम्ही निवडतो। ठीक आहे, आणि सबस्क्राइब करायला पैसे नाही लागतो, फक्त तुम्हाला लाल बटनवरती क्लिक करायचं आहे। अशीच माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील, यासाठी सबस्क्राइब करा, है ना। आणि व्हॉट्सअप ग्रुपला नक्कीच जॉईन करा। व्हॉट्सअप ग्रुपद्वारे मी फ्री मेंटरशिप देतोय। ठीक आहे, प्रत्येक विद्यार्थ्याशी मी बोलतोय, प्रत्येक विद्यार्थ्याचं अपडेट मी घेतोय। ठीक आहे, कुणालाही काही जरी अडचण असली मी त्याला व्हॉइस मेसेज पाठवतोय। ठीक आहे, जेणेकरून त्याची अडचण सॉल्व्ह व्हायला पाहिजे। ठीक आहे, म्हणून नक्कीच व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून ठेवा। टॉपर्स नोट्स वगैरे भरपूर गोष्टी मी टाकणार आहे, है ना। चला आता बोलूया आपण पासिंग पर्सेंटाइल बद्दल। ठीक आहे, टाइप ऑफ कॉलेजेस बद्दल पहिले बोलेल, त्यानंतर पासिंग पर्सेंटाइल, त्यानंतर कॅटेगरी वाईज मी बोलणार आहे। ठीक आहे, एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो। महाराष्ट्राचा नंबर 1 क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट आम्ही लॉन्च केलेला आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे। तेवढा क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट केल्यानंतर तुम्ही 99 पर्सेंटाइल साठी प्रिपेअर होऊन जाणार याची मी खात्री घेतो। ठीक आहे, तिथूनच मॅक्झिमम प्रश्न तुमचे सीईटी मध्ये येतील सिमिलर टाइपचे। ठीक आहे, म्हणून क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्टला लगेच रजिस्टर करा। महाराष्ट्राचा नंबर 1 यासाठी कारण सगळे शिक्षक आमचे आयआयटीएन्स आहेत। ठीक आहे, लास्ट 10 वर्षापासून सीओपी, व्हीजीटीआय, वालचंद, पीआयसीटी, व्हीआयटी, केजसोम्या, डिजिसांगी, थाडोमल अशा टॉप इंजिनिअरिंग आणि टॉप फार्मसी कॉलेजेसमध्ये विद्यार्थी जात आहे। तुम्ही पण जाणार याची मी गॅरंटी देतो। ठीक आहे, प्रत्येक चॅप्टरला खूप छान पद्धतीने शिकवले, जसं की थर्मोडायनामिक्स घेतलं, थर्मोडायनामिक्सचे पहिले सगळे कॉन्सेप्ट शिकवले, त्यानंतर सगळे न्यूमेरिकल्स केले, त्यानंतर आजपर्यंत थर्मोडायनामिक्स वरती कोणकोणते प्रश्न आले आणि त्या प्रश्नांना विदिन सेकंड कसं सॉल्व्ह करायचं, जास्त टाइम नाही लावायचा, विदिन सेकंड कसं सॉल्व्ह करायचं ते तुम्हाला शिकवलेलं आहे। ठीक आहे, कारण सीईटी मध्ये 5 मिनिटं नसतात एक प्रश्न सॉल्व्ह करायला, विदिन सेकंड तुम्हाला सॉल्व्ह करायचे असतात। ठीक आहे, आणि मॉक टेस्ट आणि क्रॅश कोर्स मध्ये तेच प्रश्न टाकले जे सीईटी सेल नेहमी विचारतात। ठीक आहे, म्हणून तेवढं केल्यानंतर तुम्हाला काही करायची गरज नाही। बघा बाळांनो, पासिंग पर्सेंटाइल म्हणजे काय पहिले तुम्हाला हे समजावं लागेल। ठीक आहे, पासिंग पर्सेंटाइल म्हणजे एका कॉलेजमध्ये जाण्यासाठी तुम्हाला किती पर्सेंटाइल लागतील की तुम्ही त्या कॉलेजमध्ये जाण्यासाठी पास होऊन जाणार, याला म्हणतात पासिंग पर्सेंटाइल। समजलं? नवीन समजवतोय मी। फॉर एक्झाम्पल एबीसी नावाचं एक कॉलेज आहे। एबीसी नावाच्या कॉलेजने सांगितलं की ज्या विद्यार्थ्यांना 95 पर्सेंटाइल असतील त्याच विद्यार्थ्यांनी आमच्या कॉलेजमध्ये यायचं, बाकी सगळे बाहेर जातील, त्यांना आम्ही राऊंडमध्ये बसू देणार नाही। ठीक आहे, किंवा त्यांचं सिलेक्शन नाही होणार आमच्या कॉलेजमध्ये। तर 95 काय झालं, एक 95 कॉलेजने काय सांगितलं, तुम्हाला हे पासिंग पर्सेंटाइल आहे, तेवढे जर असतील तरच तुम्ही आमच्या कॉलेजमध्ये येऊ शकतात, अदरवाईज तुम्ही येऊ शकणार नाही। तर याला बेसिकली पासिंग पर्सेंटाइल म्हणतात। समजलं? सोपी गोष्ट आहे, सोपीशी टर्म आहे। आता ही पासिंग पर्सेंटाइल प्रत्येक कॉलेजची वेगवेगळी असते। ठीक आहे, पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो, सगळ्या कॉलेजेसची मी तुम्हाला सांगता येईल का मला इथं, कारण महाराष्ट्रामध्ये 300-350 कॉलेजेस आहेत, प्रत्येकाची सांगता येणार नाही। पण मी काय केलेले, कॅटेगरीमध्ये डिवाइड करून दिले कॉलेजेसला। एक टॉप लेवल कॉलेजेसचे काही असतात, काही मीडियम लेवल कॉलेजेस आणि काही लो लेवल कॉलेजेस। ठीक आहे, 3 पद्धतीचे कॉलेजेस तुमचे असतात। आणि मी जेव्हा टॉप लेवल कॉलेज म्हणतोय तेव्हा फक्त सीओईपी आणि व्हीजीटीआय नाही आहेत बाळांनो। ठीक आहे, भरपूर असे कॉलेजेस आहेत ज्यांचे ऍव्हरेज पॅकेज 8-9 लाख रुपये आहेत। ठीक आहे, ते पण टॉप लेवल कॉलेजेस आहेत। ठीक आहे, जर तुम्हाला 8-9 लाखाची सरासरी सॅलरी भेटते त्या कॉलेजमधून निघाल्यावरती, तर ते टॉप लेवल कॉलेजमध्येच येतात। सीओईपी, व्हीजीटीआय टॉपेस्ट आहेत। ठीक आहे, पण सीओईपी, व्हीजीटीआय मध्ये 240 सीट आहेत। 240 सीट 9 लाख विद्यार्थ्यांना भेटणार आहेत का, ही रियालिटी तुम्हाला समजायला पाहिजे। ठीक आहे, मग टॉप लेवल कॉलेजेसचा एक पूर्ण ग्रुप आहे, त्या ग्रुपला मी एक टॉप लेवल कॉलेज म्हणतोय। याबद्दल मी यासाठी बोलतोय कारण बऱ्याच विद्यार्थी मला कॉमेंटमध्ये सांगतील 99 पर्सेंटाइलला सीओईपी, व्हीजीटीआय भेटतं, तुम्हाला माहिती नाही सर, तुम्ही 96 ला का बोलले, 95 ला का बोलले। तर मला एक पूर्ण ग्रुप बद्दल बोलतोय मी, फक्त सीओईपी, व्हीजीटीआय बद्दल नाही बोलत आहे। सीओईपी, व्हीजीटीआय इज द पार्ट ऑफ टॉप लेवल कॉलेजेस, इट इज अ टॉपेस्ट लेवल कॉलेज। ठीक आहे, तुम्ही तसं कन्सिडर करू शकता। जर तुम्हाला टॉप लेवल कॉलेजमध्ये जायचंय ना, ज्याचं ऍव्हरेज पॅकेज तुम्ही कमीत कमी 8 लाख रुपये कन्सिडर करा, आणि ओपन मध्ये कॅटेगरी आहे तुमची, सपोज ओपन कॅटेगरी आहे, तुम्हाला 96 पर्सेंटाइल त्याची पासिंग पर्सेंटाइल असेल बाळा। किती? पासिंग पर्सेंटाइल 96 पर्सेंटेज असेल। त्याच जागेवरती ओबीसी वाल्यांना 92 पर्सेंटाइल लागतील, आणि त्याच जागेवर एससी वाल्यांना 85 पर्सेंटाइल लागतील, एसटी वाल्यांना पण 85च्या आसपासच लागतील, आणि एनटी ला 90 पर्सेंटाइलच्या अबो पाहिजे कमीत कमी, ईडब्ल्यूएस ला पण 92च्या अबो पाहिजे कमीत कमी। ही झालं टॉप लेवल कॉलेजेसला। सगळ्या कॅटेगरी बद्दल बोललो मी। बरेच विद्यार्थी मला कॉमेंट्स मध्ये विचारतील, सर तुम्ही एक कॅटेगरी मिस केली, एससीबीसी। ठीक आहे, एससीबीसी बद्दल कन्फर्मेशन अजून नाही भेटलेले बाळांनो, मी एससीबीसी बद्दल सेपरेट व्हिडिओ बनवेल वाटल्यास तर। ठीक आहे,
तर व्हीजे पण एनटी एवढंच असतं, ठीक आहे. एक गोष्ट तुम्हाला समजावी लागेल, ठीक आहे. तर व्हीजे साठी काही कन्फ्युजन नाही, एससीबीसी साठी माझ्याकडे पण कन्फ्युजन आहे, त्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ बनवेल, ठीक आहे. आता हे झालं तुमचं टॉप लेवल कॉलेजेस. आता टॉप लेवल कॉलेजेसमध्ये एवढे पासिंग पर्सेंटाईल असतात याची तुम्हाला माहिती भेटली. आता त्याच जागेवरती जर मला मीडियम लेवल कॉलेजेसमध्ये जायचे तर तिथं मला किती पासिंग पर्सेंटाईल लागेल. जर तुम्हाला मीडियम लेवल कॉलेजेसमध्ये जायचं असेल ना, पहिले मीडियम लेवल कॉलेज म्हणजे काय, ज्याचं ऍव्हरेज पॅकेज तुमचं 5-6 लाख रुपये असतं, ठीक आहे. कमीत कमी जर तुमची ओपन कॅटेगरी आहे 90 पर्सेंटाईल कमीत कमी लागतील तुम्हाला, पासिंग पर्सेंटाईल लागतील एका त्या कॉलेजमध्ये जाण्यासाठी, मीडियम लेवलच्या कॉलेजमध्ये जाण्यासाठी. ओबीसी आहे तर कमीत कमी 72 पर्सेंटाईल लागतील, एससी आहे तर कमीत कमी 70, एसटी आहे तर 70च्या आसपासच लागतील, एनटी आहे तर कमीत कमी 79 आणि ईडब्ल्यूएस आहे तर कमीत कमी 82 पर्सेंटाईल तुम्हाला लागतील एका मीडियम लेवलच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी. क्लिअर आहे ही गोष्ट, है ना. आता वळूया आपण लो लेवल कॉलेजेसमध्ये. लो लेवल कॉलेजेसमध्ये माझा कोणताही विद्यार्थी जाणार नाही याची मी खात्री घेतोय, ठीक आहे. प्रत्येक विद्यार्थी जो पण क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मध्ये ना, तो तर टॉप लेवलमध्ये जाईल याची मी खात्री घेतोय, ठीक आहे. पण जो माझ्याशी कनेक्टेड पण आहे ना, तरी त्याला मी ऍटलिस्ट मीडियम लेवलच्या कॉलेजमध्ये पाठवेल असा कोणताच विद्यार्थी राहणार नाही जो या चॅनलला जॉईन आहे आणि त्याचे लो लेवलमध्ये जाईल असा कोणताच राहणार नाही, त्याचे चांगलेच पर्सेंटाईल येतील, ठीक आहे. आणि जर तुम्हाला लो लेवल कॉलेज भेटतंय, लो लेवल कॉलेज म्हणजे काय, ज्याचं ऍव्हरेज पॅकेज तुमचं 4 लाख रुपये असतं, 3-4 लाख रुपये असतं, ठीक आहे. कमीत कमी ओपन साठी 78 पर्सेंटाईल लागतील, ओबीसी साठी 65 पर्सेंटाईल लागतील, एससी साठी 52, एसटी ला पण 52च्या आसपासच लागेल, एनटी साठी 60 पर्सेंटाईलच्या आसपास आणि ईडब्ल्यूएस ला तुम्हाला 65 पर्सेंटाईलच्या आसपास. हे झालं लो लेवल. आपल्याला लो लेवल मध्ये जायचंय का, बिलकुल नाही जायचं, ठीक आहे. याच्याहून बिलो लो लेवल कॉलेजेस आहेत, ऍडमिशन भेटणार आहे हो तुम्हाला ऍडमिशन भेटणार आहे, पण त्या कॉलेजेसमध्ये जाऊनही काय उपयोग आहे जर त्यांचे पॅकेज तुम्हाला वर्षाचं पॅकेज 1 लाख रुपये 1.5 लाख रुपये म्हणजे तुम्ही 15,000ची नोकरी करणार आहेत इंजिनिअरिंग करून. या अशा ठिकाणी जायचंय तुम्हाला, नाही जायचंय आपल्याला टॉप लेवल कॉलेजेस आणि खूप डिफिकल्ट सिच्युएशन मध्ये जर आली आपली वेळ तर मीडियम लेवल कॉलेजेस, है ना. पण प्रत्येक विद्यार्थी टॉपमध्येच जाईल. टॉपमध्ये जाण्यासाठी काय लागेल, प्रिपरेशन चांगली लागेल. प्रिपरेशन कशी करणार, एक क्रॅश कोर्स आणि एक मॉक टेस्ट इनफ आहे. युट्यूबवरती 10-10 तासाचे लेक्चर बघण्याची गरज नाही. एक क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट इनफ आहे तुम्हाला 99 पर्सेंटाईल पर्यंत पोहोचवण्यासाठी, याची मी तुम्हाला गॅरंटी देतो. जर तेवढा क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट केला ना तुम्ही व्यवस्थित, तिथूनच प्रश्न येतात तो, कारण एवढे प्रश्न सॉल्व्ह केलेले असतात ना, तिथूनच सगळे प्रश्न येऊन लागतात, है ना. तर नक्की एनरोल करू शकतात, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. तेवढं केल्यानंतर तुम्हाला काही करायची गरज नाही. व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन व्हा, तिथून माझ्याशी तुम्ही मेंटरशिप घेऊ शकतात माझी. तुम्हाला काही जरी अडचण असेल मला नक्की विचारा, ठीक आहे. जे विद्यार्थी असतील त्यांनी मला मोठ्या भावासारखं ट्रीट करा, जे पालक बघत असतील त्यांनी मला स्वतःच्या मुलासारखं ट्रीट करा. तुमचे ट्रीट करून तुमचे डाऊट विचारून घ्या, असं माझं म्हणायचंय, है ना. तर नक्कीच तुम्ही व्हॉट्सअपला कनेक्टेड व्हा, तिथून डाऊट विचारू शकतात आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. भेटतो मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये, एक असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मी तुम्हाला तुमच्यासाठी घेऊन येईल आणि तेव्हापर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.